भागवत अध्याय 23वा। ह्या अध्यायामध्ये ज्या आपल्या पाठीमुख्य ओव्या आपल्याला सांगितल्या त्या ओव्यांचं एकमेव मथित अर्थ काय होता तर धन लोभ काम क्रोध लोभ मद मत्सर दंभ संशय चिंता जे माणसाला सतवतात त्याला एकमेव कारण काय, त्याला एकमेव कारण नाथबाबा सांगतात, ऐका, वैराग्य योग ज्ञान ध्यान त्यांचे फल ते शांती जाणं। म्हणजे माणसाला वैराग्य नाही, माणसाकडं वैराग्य नाही। योग म्हणजे भगवंताशी एकरूप होण्याची जी प्रक्रिया आहे, भगवंताचं ध्यान करून एकरूप होण्याची प्रक्रिया आहे, ती प्रक्रिया नाही। ज्ञान नाही, ध्यान पण नाही करत माणूस, कारण ह्या सगळ्यातून काय मिळतं माणसाला? शांती मिळतो। शांती कशातून मिळतो? वैराग्य असेल तर, भगवंताशी एकरूप झाला तर, आत्मज्ञान झालं तर, ध्यान केलं तर, या सगळ्या चारही गोष्टी कशाला कारणीभूत आहेत तर शांती मिळवण्यासाठी आहे। आणि हा बघा, हा माणूस काय, हा ब्राह्मण धनलोभी आहे का शांत? किती त्याच्याकडे करोड रुपये असतील पण त्याला शांती मिळाली का? कारण शांती हेच परब्रह्म आहे। जसं जसं आपण भक्ती करत जाऊ, जसं आपलं नामस्मरण वाढेल तसं आपल्याकडे शांती निर्माण होते अंतःकरणामध्ये, बरं का, आपल्या अंतःकरणामध्ये शांती निर्माण होते। आणि शांती हेच परमात्म्याचं स्वरूप आहे। एखाद्या माणसाला परमात्मा भेटला म्हणजे काय भेटलं? शांती। जसं आपल्या अंतःकरणामध्ये शांती होईल, शांती निर्माण होईल, तसं आपलं ओरिजिनल भजन आपोआप चालू होतं। ओरिजिनल भजन जे आपल्याकडे प्रत्येक मनुष्याकडे ओरिजिनल भजन आहेच। देख मनुष्य जात सकळ, ज्ञानेश्वर महाराज सांगतात, देख मनुष्य जात सकळ, सगळेच स्वभावताच भजनशील, स्वभावताच भजन चालू आहे त्यांचा। तुमचा प्रत्येकाचा भजन चालू आहे आणि त्या भजनाची आपल्याला काय, भजनाची आपल्याला अनुभूती नाही, किंवा कोणाकडे अनुग्रह नाही, कोणाकडे प्रबोधाचं चिंतन नाही, कोणत्या गुरूंनी काय मंत्र देऊन ठेवल्यात त्यांना। पण खरा मंत्र जो आहे, खरा जो मंत्र आहे त्याला मंत्र न म्हणतात, त्याला अनुग्रह म्हणतात किंवा त्याला नाम म्हणतात। आणि ते एकदा तुमच्या हातात आलं, हरी आला हाता, मग काय भय चिंता। तुकाराम महाराज सांगतात, एकदा का ते नाम हातात आलं, भय नाही, चिंता नाही, झाला सफल व्यापार। तुकाराम महाराज सांगतात, बघा, तुकाराम महाराज त्यावेळेला सगळ्या श्रीमंत घराणा म्हणजे तुकाराम महाराजांचा होता, पण तुकाराम महाराज इथे उल्लेख करतात, झाला सफल व्यापार। मग कोणता व्यापार केला त्यांनी? व्यापार कोणता केला? हरिनामाचा व्यापार केला। आणि तो हरिनामाचा व्यापार प्रत्येक जीवाला, मनुष्य देहाला करता यायला पाहिजे। ह्या मृत्यू लोकातून आपल्याला बाहेर काढण्याचं एकमेव साधन असेल, आणि ती म्हणजे काय? ते म्हणजे नाम आहे। आणि ते नाम म्हणून हरी आला हाता, मग काय भय चिंता। तुका म्हणे हरी काही उरण दे उरी। बघा, अंतःकरणामध्ये काहीच तुमच्या उरत नाही, संशय तर आज कुठल्या कुठे पळून जातो आणि आपलं अखंड चिंतन चालू होतो। समर्थला आपल्या ह्याने लिहिले की नाही, आपल्या नाथबाबांनी, विवेक वैराग्य दोन्ही प्रवेशल्या हृदय भुवनी, विषय वासना निरसोनी, जीव सोहमपणे वरती। म्हणजे किती स्पष्टपणे सांगितलं आहे, तुमचा सोहमभाव आपोआपच चालू होतो। बघा, किती सोप्या भाषेत आपल्याला संतांनी सांगितलंय आणि गुह्य सांगितलंय। पण गुह्य कोणाला कळेल? गुह्यासाठी आपल्याला अंतर्मुख व्हावं लागेल। आपली इंद्रिय सगळी बाहेर धावतात, जा इकडे, जा तिकडे, जा तीर्थाला,
ह्या मंदिरात जा, त्या मंदिरात जा, ह्या मंदिरात जा. धंदा सगळ्यात मोठा करायचा, पैसा खूप कमवायचा, मान मर्यादा, मान पण जगामध्ये मान कमवायचा. नको नको मान, नको अभिमान, सोडी मी तू पण तोची सुखी, सुखी तिने व्हावे, जग जिंकावे. कोण सुखी होईल? ज्याचा अखंड भजन चालू आहे आणि आज्ञानी लावावे सन्मार्गाशी. आज्ञानी लोकांना सन्मार्गाला लावला आपण तरच आपण सुखी होऊ. पण पहिल्यांदा आपल्याला जमलं पाहिजे, आपल्याला तरता यायला पाहिजे, आपल्याला पोहता यायला पाहिजे. आपणच जर पोहता आलं नाही आपल्याला तर आपण लोकांना शिकवू का? आपल्याला लोकांना पोहण्यासाठी आपण शिकवू शकत नाही, कारण आपल्यालाच पोहता येत नाही. आणि म्हणून समर्थ रामदास सांगतात, पोहणाराच गचक्या खातो, जनास कैसे वर काढू पाहतो. पोहता येत नाही त्याला आणि तोच काय करतो? गचक्या खातो. म्हणजे पाणी पितो, नाका तोंडात पाणी जातो, आता तो दुसऱ्यांना कसं वर काढेल. म्हणून गुरु असा बघा की जेणेकरून गुरु लाख हजारो कोसावर दूर आहेत गुरु राहतात आणि आपण इकडे राहतो. आपल्याला कसं काय ज्ञान होईल सांगा तुम्ही? गुरुचा आयुष्यात कधी तुमचा संपर्कच आला नाही, गुरु तुमच्याशी कधी बोललाच नाही, तुम्हाला काय मंत्र दिला तो जपता आणि गुरुचा तुमचा संपर्क झालेलाच नाही, गुरुने तुम्हाला ज्ञान दिलंच नाही, आपण त्याला गुरु समजून बसलो तर आपलं आयुष्य निघून जाईल. आणि गुरु हे काय माणूस नाही बरं का. गुरु हे काय आहे? गुरु हे तत्व आहे, लक्षात घ्या. मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो, गुरु हा माणूस नाही, गुरु हे तत्व आहे आणि ते तत्व तुमच्या रोमारोमामध्ये आहे. प्रत्येक जीवाच्या रोमारोमामध्ये भरलेलं जे चैतन्य आहे त्या चैतन्याच्या माध्यमातून मनुष्याला आलेली अनुभूती म्हणजे गुरुतत्व. साध्या भाषेत सांगतो तुम्हाला, गुरु हे तत्व आहे आणि ते तत्व ज्या श्रीगुरूंनी प्रगट केलेलं आहे आणि तसंच तसं आपणासारखे करीती तात्काळ आपल्याला त्यांच्यासारखं केलं पाहिजे. गुरुने आपणासारखे करीती तात्काळ त्यालाच गुरु म्हणा. नाही तर आपण अनेक लोक समाज प्रबोधनकार आहेत पण त्यांना आपण गुरु समजून बसलोय, पण त्यांच्याकडे नाम नाही. म्हणून नाम मंत्र जप कोटी जाईल पाप. नामाचा जप करा, कोटी पाप असतील तुमच्याकडं तरी एका क्षणात निघून जाईल, एका क्षणात बरं का. म्हणून ठाईच वैसुनी करा एकचित्त. ज्ञानोबा सांगतात, एका जागेवर बसा आणि आपल्या मनाला स्थिर करा, आवडी अनंत अनुभवा आणि तरच तुम्हाला अनंताची भगवंताची प्राप्ती होईल, अन्यथा होणार नाही. आता आपल्याला हा धनलोभी माणूस जो आहे, आता हा धनलोभी माणूस त्या धनाला कंटाळला, सगळ्या लोकांनी त्याला तुच्छ मानला, फेकून दिला बाजूला. लोक तिरस्कार करायला लागले आणि तो समोरून आला की त्याला कालतोंडे म्हणायला लागले. असा तो धनलोभी माणूस. आणि त्याची ओवी काय सांगतात बघा नाथ बाबा, धनलोभी जो का नर तो सकळ दुःखाचे भांडार. काय सांगतात? सगळ्या दुःखाचा भांडार त्या धनलोभी माणसाकडे आहे. जो माणूस धनाचा लोभी असेल त्याच्याकडे सगळं दुःखाचं भांडारच आहे. भांडाराच्या भांडार त्याच्या घरी आहेत समजायचं. कारण काय? धनाचा लोभी आहे. म्हणून अशी ओवी टाकली की 174 ओवी काय सांगते बघा 23व्या अध्यायामधील, धनलोभी जो का नर तो सकळ दुःखाचे भांडार, धनबद्धक तो पामर सोमुखे साचार निंदित. धनबद्धक तो पामर म्हणजे धनाने बद्ध झालेला तो ब्राह्मण स्वतःचीच निंदा करायला लागला. कारण त्याला पहिल्यांदा तो काय होता? पक्का चिक्कू होता, तो चिंगूस होता,
कंजूस मक्खी चूस होता आणि अंतकाळी त्याचा सगळं घर जळून गेला, त्याची सगळी प्रॉपर्टी हडप झाली आणि तो भिकाऱ्यासारखा वागायला लागला दारूदारी. तेव्हा त्याला माहीत पडलं, अरे बापरे, आपला घात कोणी केला? धनानेच आपला, धनलोभाने आपला घात केला. धनाने नाही बरं का, धनलोभाने घात झाला. धनाचा लोभी होता तो. कितीतरी दाखवले बघा, मोठे मोठे पंडित पण काय होतात, धनाला लोभी पडतात. आपली मुलगी दुसऱ्याकडे द्यायची म्हटल्यानंतर किती शुभ नातं जोडलं जातं, पण अशा शुभ जोडणाऱ्या नात्यातून पण पैसे घेतो माणूस. म्हणजे मुलीचा विक्रय केल्यासारखा दाखवले. असा धनलोभी माणूस आहे. कुठे जाऊन अडकेल, कुठे जाऊन पडेल, कोणत्या संकटात अडकून जाईल हे माहीत पण पडणार नाही. तसं प्रत्येक विषय बरं का, प्रत्येक विषय माणसाला काय करतो, अधोगतीला घेऊन जातो. म्हणून मी एक नेहमीच म्हणतो, माझं ब्रीदवाक्य आहे, आयनाच्या न बैना आणि 84ला घेतल्याशिवाय जायना, अशी विषयांची तयारी आहे. प्रत्येक विषय माणसाला त्रास देतो. म्हणून काय म्हणतात नाथ बाबा, विवेक वैराग्य दोन्ही प्रवेशल्या हृदय भवनी. विवेक वैराग्य दोन्ही प्रवेशल्या हृदय भवनी. विषय वासना निरसोनी जीव सोहमपणे वर्ती. म्हणजे विवेक आणि वैराग्य तुमच्याकडे यायला पाहिजे. आता हा धनलोभी माणूस, याच्याकडे विवेक नाही, वैराग्य नाही, नाम नाही, भगवंताचं चिंतन नाही, देव काय त्याला माहीत नाही. मी कमवतो आणि मी खातो म्हणजे एवढा अहंकार त्याच्याकडे. असा प्रत्येक माणूस काय होतो, तर त्या विषयांना विषाचा परिपाडू. गोड परमार्थ होतो वाटे कडू आणि कडू विषय ते गोड झाले जीवाशी, ज्ञानवरा सांगतात. विषाचा परिपाडू, विषासारखे आहेत. हे नंतर कळलं त्याला बरं का. हा धनलोभी माणूस होता, त्याला नंतर लक्षात आलं की विषासारखे आहेत बघा. आधी माहीत पडत नाही, पण तेच विषय, त्याच विषयांचा आपल्याला जेव्हा बिलं येतात, बिलं फेडायला येतात आपल्याला, तेच विषय जेव्हा आपल्याला भोगायला येतात तेव्हा आपल्याला माहीत पडतो. पण तेव्हा आपला सर्वस्व आपण गेलेला असतो, सगळा आपलं सगळं गेलेलं असतं त्यावेळेला. जाग कधी यायला पाहिजे, ताबडतोब जाग यायला पाहिजे. आणि याच्यासाठी गुरु करायला पाहिजे. आपण उठसूट चाललो पंढरीला, उठसूट चाललो गाणगापूरला, तीर्थयात्रेला, जाऊ नये का? जावा, पण अरे गुरुला शरण जा ना. म्हणून काय सांगतात, 10वा अभंग काय सांगतो की 10वा अभंग काय सांगतो ज्ञानोबरायांचा बघा, त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी, चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी म्हणजे आपण त्रिवेणी संगमाला गेलो, अनेक तीर्थ आपण यात्रा केल्या, पण आपला चित्त त्या हरिनामाशी नसेल, अंतर्मुख झालो नाही आपण, आणि नुसतंच आपण ते दृश्य बघायला गेलो, मंदिर बघायला गेलो, नद्या बघायला गेलो, आणि आतमध्ये काहीच नाही, आपलं खुळखुळा आतमध्ये, भगवंताचं नामस्मरणच नाही. त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी, चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. नामाशी विमुख तो नर पापिया, हरिविन धावया न पावे कोणी. पुराण प्रसिद्ध बोलेले वाल्मिक, नामे तिन्ही लोक उद्धरती. पुराणामध्ये प्रसिद्ध असलेला वाल्मिक ऋषी पण सांगतो की नामे तिन्ही लोक उद्धरती. नामातून तिन्ही लोकांचा उद्धार. तिन्ही लोकांचं बरं का. तिन्ही लोक कोणते? तिन्ही लोक कुठले कुठले आहेत? तर मृत्यू लोक आहे, पाताळ लोक आहे आणि स्वर्ग लोक आहे. तिन्ही लोकांचा उद्धार होतो, पण ते नाम आपल्याकडे असलं पाहिजे. आणि म्हणून नाम 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 सारखं काय करतो नाम. कोणी कुठलाही मंत्र घेतला असेल तर तो मंत्र अंतकाळी आपल्याला उपयोगाला येणार नाही. म्हणून नाम घ्या, कारण नामातून काय होतो, आपला रोम रोम भजन करायला सुरुवात होतो आणि आपण अंतर्मुख होतो आणि आपल्या अंतरीच्या अंतरात्म्याशी आपण एकरूप होतो आणि आपल्याच आत्म्याचं आपल्याला दर्शन होतो. किती सोपा परमार्थ आहे. आत्मदर्शन, आत्म्याचं दर्शन व्हायला पाहिजे हो. दर्शन कसलं व्हायला पाहिजे? आत्मदर्शन.
म्हणून समर्थ रामदासांनी आत्माराम लिहिला शेवटीला, मनाचे श्लोक लिहिले, दासबोध लिहिला, आणि शेवटीला त्यांना असं वाटलं की आत्माराम लिहावा. कारण काय, कलियुगामध्ये लोकांना आत्मा, प्रत्येकाचा आत्मा, प्रत्येकाचा आत्मा, प्रत्येकाचा आत्मा हाच राम आहे हे कळणार नाही. आणि म्हणून समर्थ रामदास आले प्रत्यक्ष अवतार घेऊन, आत्मा हाच तुमचा राम आहे. मला सांगा, ज्या वेळेला नारद महर्षींना वाल्याकोली भेटला आणि त्या वाल्याकोलीने त्या नारद महर्षींनी वाल्मिक ऋषींना जे नाम दिलं, कोणतं नाम दिलं, कुठल्या देवाचं नाम दिलं? आणि त्यावेळेला राम होता का? रामाचा अवतार नव्हता तेव्हा, कृतायुगातली सारी ती. राम त्रेतायुगातला आहे. मग कुठला राम सांगितला त्याने? कुठल्या रामाचा जप दिला वाल्मिक ऋषींना? हेच तर लोकांना कळत नाही ना. आणि तोच आत्माराम आपल्या जवळ, तोच जप दिला त्याने, आत्मारामाचा जप दिला त्यावेळेला कृतायुगामध्ये. 4 युगात माहिती आहेत ना आपल्याला, कृता, त्रेता, द्वापार आणि कली. आपण कलियुगामध्ये आहोत. आणि त्या युगाची सारी आहे की त्या नारद महर्षींनी वाल्मिक ऋषींना आत्मारामाचाच जप दिला. आणि तोच आपल्याला जप शेवटपर्यंत करायचा आहे. कारण सगळीकडे तोच भरलेला आहे. सर्वाघाटी राम देहादेही एकच आहे परमात्मा सगळीकडे, अनेक नाही बरं का. आता आपण आपल्या ओवीकडे वळूया. आपण 203 पर्यंत आलेलो आहे. एकनाथी भागवत अध्याय 23 आणि श्लोक क्रमांक आहे 18. आणि त्यातील ओवी क्रमांक आपली 203 झालेली काल परत मी वाचून दाखवतो. अर्थ सर्वांगे अनर्थभूत हे माझे वचन त्रिसत्य, पृथ्वी माझे जे जे अनर्थ ते ते अर्थात उपजती. सांगतात पृथ्वी तलावर जे जे अनर्थ ओढवतात ते फक्त 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 पैशांसाठीच, द्रव्यासाठीच भांडणं होतात, प्रॉपर्टीसाठीच भांडणं होतात. रामायण महाभारत कशामुळे झालं सांगा? महाभारत कशामुळे झालं? धनामुळेच झालं ना. आणि म्हणून कौरव पांडवांचं युद्ध का झालं तर दुर्योधनाने अजिबात सुईच्या टोकावरती राहील एवढी जागा देणार नाही सांगितलं. भगवंत प्रत्यक्ष केला, 5 गावं दे, अजिबात दिली नाही. आणि म्हणून आता पण तेच चालू आहे बरं का सगळीकडे. म्हणून प्रत्येकाने सावध व्हा. आपलं जे कष्टाचं असेल, आपलं जे परंपरेचं असेल ते आपण घ्या, पण आपल्याला लोकांना लुबाडून नका घेऊ. लोकांकडून लुबाडलेलं ज्ञान, लुबाडलेलं धन नको आपल्याला, लुबाडलेला पैसा नको. आपल्या मेहनतीचा घ्या, 100% घ्या, भांडून घ्या. आपल्या मेहनतीचं असेल तर भांडून घ्या, आपल्या हिस्साचं असेल तर भांडून घ्या. पण उगाच इथं तेच सांगितलं आहे, धनप्राप्तीसाठी चोरी, हिंसा, खोटे बोलणे, दंभ, काम, क्रोध, आणि ते प्राप्त झाल्यावर माणसाला गर्व होतो सांगितलंय. अर्थ सर्वांगाने भूत, अर्थच सर्वांगाने माणसाला काय करतो? अनर्थ ओढवतो. आपल्याच अंगावर माणूस अनर्थ ओढून घेतो. हे माझे वचन त्रिसत्य. उद्धवाला भगवंत सांगतो हे माझं वचन आहे, त्रिसत्य आहे. भूतकाल, भविष्यकाल आणि वर्तमान काल तिन्ही लोकांमध्ये हे सत्य आहे, खरं आहे. पृथ्वी माझे जे जे अनर्थ ते ते अर्थात उपजती. ह्या भूतलावरती जे जे माणसाला अनर्थ ओढवतात ते कशापासून होतात तर अर्थात उपजती, म्हणजे ह्या द्रव्यापासूनच, पैशापासूनच, पैशाच्या मोहापासूनच सगळी भांडणं होतात असं नाथबाबा आपल्याला सांगतात. पुसाल आरतीचे अनर्थ ते सांगता असंख्य अनंत संक्षेपे सांगिन येतं 15 अनर्थ अर्थाशी. आता मी भगवंत सांगतो उद्धवाला, आता मी तुला कशी अर्थापासून, पैशापासून माणसाला कसा त्रास होतो आणि पैशापासून
काय काय होतं, भांडणं होतात, मर्डर होतात, खून होतात, चोऱ्या माऱ्या, लुटालुट, हे सगळं कशापासून होतं? तर ह्या जगामध्ये माणसाला काय, पैसा ही भगवान असं झालेलं आहे. माणसाला काय झालंय, पैसाच माणसाला देव वाटतो अशी परिस्थिती झालेली आहे. आणि त्या पैशासाठी माणूस वाटेल ते करायला तयार होतो. कुसाला आरतीचे अनर्थ ते सांगता असंख्य असंख्य असं अनर्थ ओढवले जातात, अनंत. आणि संक्षेपे सांगेन येतं, तुम्हाला डिटेलमध्ये सविस्तरपणाने मी सांगतो. आणि 15 अनर्थ अर्थाशी, आणि ते 15 आपल्याला अनर्थ कसे माणसाच्या जीवनामध्ये 15 अनर्थ कसे घडतात हे आपल्याला नाथबाबा आता पुढच्या ओव्यातून सांगत आहे. प्रथम अनर्थ अर्थाशी, चोरी बसे अर्थापाशी. ज्याच्याकडं खूप पैसा आहे, द्रव्य आहे, संपत्ती आहे, सोनं आहे, त्याच्याकडे 100% लोक चोरी करायसाठी येतात. चोर कशावर टपलेले असतात? धनावरती. चोरांना काय दिसतो? चोरांचं लक्ष कुठे असतो? चोरी करण्याकडे. ते बरोबर संधी साधतात आणि काय करतात? संधी साधून बरोबर कोणी लॉकर तोडतात, मोठ्या मोठ्या बँकेच्या चोरी होतात. विचार करा, म्हणजे किती, अगदी ते भुयारातून जाऊन काय करतात? भुयार मार्गाने जाऊन बँकेत शिरतात आणि तिथून चोरी करतात. म्हणजे चोरांना काय दिसतो? फक्त चोरी हा त्यांचा व्यवसाय आहे, त्यांचा धंदा झालेला आहे. लूटमार त्यांचा धंदा आहे. प्रथम अनर्थ अर्थाशी, चोरी वसे अर्थापाशी. आणि त्या द्रव्याजवळ, पैशाजवळ, संपत्तीजवळच अनर्थ आहे. आणि ती काय करतो? चोरी कुठे जाऊन बसलेली आहे? चोरी कुठे जाऊन बसलेली आहे? जिथं दागिने आहे, जिथं संपत्ती आहे, तिथेच जाऊन बसली ती. का? त्यांना माहिती आहे चोरांना इथेच आपल्याला चोरी करायला मिळेल. अर्थ नाही गा जयापाशी, चोरापासून त्याची भय नाही. आणि ज्याच्याकडं पैसा नाही त्याला चोरांपासून एक पैशाचीही भीती नाही. काय सांगतात नाथ बाबा? ज्याच्याकडे पैसा नाही त्याला अजिबात भीती नाही बरं का. भीती कोणाला आहे? भीती कोणाला? ज्याच्याकडे पैसा भरपूर आहे त्याला भीती आहे. ज्याच्याकडे प्रॉपर्टी भरपूर आहे त्याला भीती आहे. अर्थ नाही गा जयापाशी, चोरापासून त्याशी भय ना, अजिबात चोरांपासून भय नाही. म्हणून एखादा माणूस बघा बिनधास्त फिरतो, त्याच्याकडे पैसा नाही, काही नाही, गरीब दुबळा आहे, तो कुठेही फिरत असतो. पण पैसेवाले माणसांना काय, सगळीकडे भीती असतो, अंगावरती दागिने असतात, गाडीमध्ये पैसा असतो, सगळं काही त्याच्याकडे असतो आणि म्हणून त्याला भीती असते नेहमी. द्रव्य नाही ज्याच्या हाती, त्या ते देखोनी चोर भीती. बघा, उलट सांगतात, ज्याच्याकडं द्रव्य नाही त्याला उलट चोर घाबरतात. मग चोर कुठे आहे? धनाढ्य लोकांच्या घराची चोरी करण्यासाठी चोर येतात. आणि ज्याच्याकडं, जो गरीब आहे, जो भिकारी आहे, त्याला भीती आहे का काही? त्याला चोर कधीच लुटत नाही. द्रव्य नाही ज्याच्या हाती, ज्याच्याकडं द्रव्यच नाही, पैसाच नाही, धन नाही, त्या ते देखून चोर भीती. उलट चोरांना भीती वाटते, अरे बापरे आपल्याकडे येईल हा आणि काय करेल, आपल्याकडे हात पसरेल, हा भिकारणा माझ्याकडे येईल आणि माझ्याकडे काय भीक मागेल. म्हणजे भीक मागण्याची भीती पण त्या चोरांना आहे. म्हणजे भिकाऱ्याकडं काही नाही आणि त्याला भीती काहीच नाही. म्हणून भिकारी बघा कुठेही झोपतात, रस्त्यावर काय, झोपडीत काय, त्यांना भीतीच नाही. आणि जे धनाढ्य लोक आहेत, मोठे मोठे बंगले बांधतात आणि काय करतात, पोलीस प्रोटेक्शन घेतात. रात्री झोप येत नाही त्यांना, मग दरवाजावर शिपाई ठेवतात, पोलीस ठेवतात, सुरक्षा घेतात गव्हर्नमेंटकडनं, सरकारकडनं. त्या ते देखोनी चोर भीती, काही मागेल आम्हा प्रती, म्हणून लपटी त्या भेने. उलट त्या गरीब माणसाला बघून चोर भितात, लपतात आणि बाजूला पडतात, लपून बसतात. अरे बापरे, भिकारी आला, आपल्याकडनं काहीतरी मागेल, भिकारी आला आणि आपल्याकडनं काहीतरी मागेल म्हणून लपून बसतात. अतार्की नेत्रांतरे नेणे, का धातू वादे सर्वस्व घेणे.
परस्व भोळ्यांनी बुडवणे का विजनी हरणे सर्वस्व. अतर्क्य नेत्रांतरे नेणे. एखाद्याचे द्रव्य किंवा वस्तू त्याची नजर चुकवून घेऊन जाणे. त्या चोरांचं काम काय? एखाद्याची ती वस्तू, एखाद्याची चैन आहे, पटकन मारतात आणि निघून जातात. द्रव्य आहे ना ते. बघा आपल्याला चैन खेचणारे लोक कितीतरी आहेत. सोन्याची चैन, सोन्याचा मंगळसूत्र. काय करतात लोक? नजर चुकवतात आणि पटकन हेसका मारून घेऊन जातात. कोणाला किमयेच्या नादी लावून त्याचे सर्वस्व लुबाडणे म्हणजे हिप्नोटिझम करतात. चोर काय करतात? एखाद्या स्त्रीवर मोहिनी टाकतात आणि तिच्या अंगातले सगळे दागिने घेऊन जातात. एखादा श्रीमंत माणूस पैसा घेऊन चालले, त्याला माहीत पडला तर तो त्याला काय करतो? हिप्नोटिझम करतो, म्हणजे भुरळ घालतो त्याला आणि भुरळ घालून त्याची पैशाची बॅग पळवून घेऊन जातात. किंवा एखाद्या त्या भोळेपणाचा फायदा घेऊन त्यालाही फसवतात. आणि चोर लोक काय करतात? एखादा भोळा माणूस असेल, त्या भोळ्या माणसाला घेऊन जातात आणि त्याला मारतात आणि त्याच्याकडनं पैसा लुबाडतात. कोणाला जंगलात एकटे गाठून त्याचे सर्वस्व हरण करतात. आणि चोर काय करतात? जंगलात नेतात, अशा आडोशाला घेऊन जातात आणि त्याला मारतात आणि लुबाडतात. म्हणजे धनलोभी माणसाला सर्व बाजूनी अनर्थच आहे. नाथबाबांना काय सांगायचं? प्रत्येक धनलोभी माणसाला, म्हणून अति लोभ त्या शोभ होईल जाना, अति विषय सर्वदा दैन्यवाने अवस्था आहे. आणि ही दैन्यवानी अवस्था का आपल्यावर येतो? तर आपल्याकडे अत्यंत काय आहे? धनलोभाचा लोभी आहे, धनाचा लोभी येतो. मार्गी पडले धन पराचे, स्वये जाणूने अमकियाचे नाही देणे त्यासी साचे, ही चोराचे लक्षण. आता नाथबाबा सांगतात, मार्गी पडले धन पराचे. एखाद्याचे धन रस्त्यात पडलेलं आहे किंवा एखादा माणूस रिक्षात काहीतरी सोन्याची पेटी विसरून गेला, पिशवी विसरून गेला. एखाद्याचे धन मार्गास सापडले किंवा रस्त्यात पडले व ते कोणाचे आहे हे ठाऊक असूनही त्याला माहीत असते कोणाचं आहे. ज्याचे त्यास परत करत नाही, तर तो लोभी माणूस काय आहे? चोरच समजावा. ज्याचं त्या कोणाचं त्याला माहिती आहे. आता एखादा रिक्षावाला ओळखीचा आहे, त्याच्या रिक्षामध्ये एखादा माणूस ओळखीचा बसला आणि त्याचं काहीतरी दागिनं विसरलं तो, तर त्याने त्या ओळखीच्या माणसाला परत करायला पाहिजे की नाही? करत नाही. तो काय करतो? लपवून ठेवतो. हा पण चोरच झाला हो. नाथबाबा काय सांगतात? ही चोराची लक्षणं आहे आणि ही पण चोरच बरं का, ते पण चोरच आहेत. ही चोराचे लक्षणं. स्वर्णस्तेय नरकप्राप्ती ऐसे विवेकी चोरी करती. मग इतरांची काय गती? स्वर्णस्ते नरकप्राप्ती ऐसे विवेकी चोरी करती. मग इतरांची काय गती? सोन्याची चोरी करणाऱ्यास नरक प्राप्त होतो. सोन्याची चोरी केलेल्या माणसाला नरकाला जावं लागतं. हे माहीत असूनही विवेकी माणसे सुद्धा सोन्याची चोरी करतात. माहिती आहे की आपल्याला नरकाला जायला लागेल. का? तर लोभ आहे. सांगायचं काय? भगवंताला काय सांगायचं? की लोभ माणसाला कधी आपल्या स्वाधीन करून घेईल माहीत पडू शकत नाही. कारण लोभ आहे तो. आणि तो लोभ काय करतो माणसाला? तर आपल्याला लोभ काय करतो? माणसाला आकर्षित करतो आणि नको ते धंदे करायला लावतो. ज्याचं मन शुद्ध असेल त्याचं पण मन अशुद्ध होऊन जातो लोभाकडे बघून. कारण शेवटीला धन आहे, ते कोणाला नको आहे. बघा पंडित पण काय करतात? पंडितांचा पण काय होतो? बुद्धी त्यांची भ्रंश होतो. बुद्धी भ्रंश होतो पंडितांची. ज्याचं अंतःकरण शुद्ध आहे त्याला पण काय करतो? लोभ त्याचं अंतःकरण दूषित करून टाकतो. एवढी त्या लोभाकडे ताकद आहे. म्हणून काम क्रोध लोभ ही नरकाची द्वारं सांगितल्यात.
वेद सांगतात की काम आणि क्रोध आणि लोभ ही नरकाची दारं आहेत, आणि त्याची पूर्तता नाथ बाबांनी इथे आपल्याला प्रत्येकाला त्या लोभाची ओळख करून द्या, कामाची ओळख, क्रोधाची ओळख, लोभाची ओळख, सर्व विषयांची ओळख आपल्याला करून देण्यासाठी नाथ बाबांनी सगळे प्रयत्न केलेले आहेत. तर मग इतरांचं काय कथा बघा. इतरांची काय कथा. आणि चोरीची वस्ती कुठे असते? धनाजवळच असते. म्हणून चोरीची वस्ती कुठे असते? धनाजवळच. म्हणून चोर कुठे जातात? जिथं धन आहे तिथं चोरी करायला जातात. चोरीची वस्ती धनापाशी. आणि जिथं धन आहे तिथं 100% चोरी होते. का? तर माणसाची नियत काय होते बघितल्यावर, नियत काय होते, नियतीकडे माणसाकडे दोष येतो, तयार होतो. जरी अंतकरणात दोष नसेल तरी धन बघितला, संपत्ती बघितली तर माणसाकडे ताबडतोब अंतकरण दूषित होतो आणि माणसाला काय होतो, लोभाला बळी पडतो. माणूस बळी पडतो, बळी बरं का. आणि म्हणून प्रत्येकाने बळी पडू नये एवढ्यासाठी प्रत्येकाने काय करायला पाहिजे? प्रत्येकाने भजन करायला पाहिजे. प्रत्येकाने गुरुला शरण जायला पाहिजे. गुरुला शरण जाऊन आपल्याला आपण जर सातत्याने नामस्मरण केला, म्हणून ज्ञानोबाराने 6वा अध्याय लिहिलंय, तरी आसनाची या गाडी का, आम्ही जो अभ्यास सांगितला निका, तेनेच होईल तरी होय का, निरोधू या. म्हणजे आपल्या इंद्रिय दमन आपल्याला करता येतील. इंद्रिय जी आपली इकडे तिकडे भरकटतात, ती इंद्रिय आपल्याला एकाग्र चित्त करून एरवी तरी येणे योगे, जे इंद्रिय विंधन लागे तर चित्त भेटवली जा आपण पेया. आपलं चित्त आपल्याला भेटलं पाहिजे. आपलं चित्त आपल्या स्वरूपाला भेटलं पाहिजे. आपलं चित्त आपल्या स्वरूपाशी एकरूप झालो तर सर्व इंद्रिय काय होतात? सर्व इंद्रियांच्या वृत्ती घेऊन आपल्या हाती, सर्व इंद्रियांच्या वृत्ती आपल्या आत्मस्वरूपाला भेटतात, आत्मदेवाला भेटतात, आत्मज्ञान प्रगट होतो आणि लोभापासून आपण लांब जातो. सगळे विषय माणसाला का छलतात? जोपर्यंत आत्मसाक्षात्कार नाही, जोपर्यंत श्रीगुरूचं भजनाच्या आनंदामध्ये जात नाही किंवा नाथबाबांच्या शांतीकडे जात नाही. शांती हे सगळ्या गोष्टींचं फल हे शांती आहे. आणि ती शांती एकदा तुमच्याकडे आली तर ती लवकर जात नाही बरं का, मरेपर्यंत जात नाही. शांती हेच परब्रह्म आहे. आणि धनलोभ काय करतो? माणसाचा भेजा, माणसाचा अंतःकरण दूषित करतो. आणि दूषित करणारा हा लोभ आहे, हा काम आहे, हा क्रोध आहे, याच्यापासून सावध व्हा. सावध झालो हरीच्या आलो जागरणा. जे ते वैष्णवांचे भार जय जय काय करीत असे. सावध झालो हरीच्या आलो जागरणा. म्हणजे हरीच्या जागरण म्हणजे काय? हरीच्या स्वरूपाशी एकरूप होण्यासाठी आपण सातत्याने प्रयत्न करायला पाहिजे. जागरण म्हणजे हरीच्या स्वरूपाच्या ठिकाणी जागा होण्यासाठी. जागरण म्हणजे आपल्याच आत्मस्वरूपाशी आपण जागरूक व्हायला पाहिजे, जागे व्हायला पाहिजे आणि तिथं सावध व्हायला पाहिजे. आपल्या स्वरूपाच्या ठिकाणी सावध व्हायला पाहिजे. आपल्या स्वरूपाच्या ठिकाणी आपण सावध नसलो तर आपल्याला सगळे विषय काय करतील? अधोगतीला घेऊन जातील. पण विषयजनित जे सुख तेथेच आहे परम दुःख. पूर्वी सुख अंती दुःख नेमस्त आहे. विषयजनित जे सुख तेथेच आहे परम दुःख बरं का. जिथं विषय आहेत तिथे परम दुःख आहे. आणि जिथं हरिनामाचा गजर चालू आहे तिथं विषय फिरकून पण बघत नाही. माणसाकडे फिरकून पण बघत नाही बरं का. कारण त्याच्याकडे अखंड चिंतन विठोबाचं चालू आहे आणि मग ते विषय फिरकून पण बघत नाही आपल्याकडे. जगी महापापिनी चोरी ती कोणी बैसोने दे द्वारे, ते राहिली सुवर्ण माधारी, धन तेथे चोरी निश्चित. आता नाथबाबांनी इथं स्पष्टीकरण दिलं की
जगी महापापिनी चोरी, सगळ्यात चोरी करणं हे सगळ्यात पाप आहे. आणि ती चोरी कुठे येऊन बसली? ती कोणी बैसोनी दे द्वारी, त्या चोरीला, त्या चोराला आपल्या दारामध्ये कोणी उभा करत नाही. हरहर शरीसर करतात त्या चोराला. चोर एकदा माहीत पडला तर माणूस काय करतो, आपल्या दारातून त्याला हाक, हे चोरा चल चालू पड. लोक मारतात. पण गाडीत बघितलं ना, ट्रेनमध्ये एखादा चोर सापडला तर त्याची धुलाई अशी करतात. पण चोरी करणं सगळ्यात पाप आहे. कारण देवाने आपल्याला हातपाय दिलेले चांगल्या प्रकारे, आपल्याला बुद्धी दिलेली आहे. मग प्रत्येक बुद्धीचा वापर करून आपल्या हातापायाने श्रम करून आपल्याला पैसा कमवता यायला पाहिजे. कष्टार्जित पैशावर आपण जगलो पाहिजे. आणि म्हणून तर नाथबाबा काय सांगतात, जगी महापापिनी चोरी, ती सुकोनी बैसोनी द्वारी, ते राहिली सुवर्ण माझारी, धन तेथ चोरी निश्चित. आणि चोरी ही स्वतःच काय आहे? पाप आहे. चोरी करणं म्हणजे सगळ्यात मोठा पाप आहे. आणि तिला कोणी जवळ घेत नाही त्या चोरीला. म्हणून काय झालं, ती सोन्याजवळ जाऊन राहिली. ती कुठे जाऊन बसली चोरी? धनावर जाऊन बसली, सोन्यावर जाऊन बसली. कारण सोनं चोरायला येतात लोक. सोन्याचीच चोरी होते बरं का, द्रव्याचीच चोरी होते. चोरी कशाची होते? धनाचीच चोरी होते. अजून काय? अजून कसली चोरी होत नाही. जास्तीत जास्त चोरी कसली होते? पैशाची, दागिन्यांची, सोन्याची, ही जास्त चोरी होतो. आणि मग ती चोरी जाऊन कुठे बसली? धनावर जाऊन बसली. तेव्हापासून जेथे द्रव्य तेथे चोरी. बघा, तेव्हापासून काय झालं? जिथं द्रव्य तिथं चोरी व्हायला लागली. जिथं जिथं द्रव्य आहे, जिथं जिथं पैसा आहे, जिथं जिथं तिथं चोरी व्हायला लागली. बघा, चोरी कुठे व्हायला लागली? धनाजवळ, पैशाजवळ चोरी व्हायला लागली. ही गोष्ट निश्चित ठरली. निश्चितपणे सांगतात भगवंत उद्धवाला 100% सांगतो की चोरी कुठे होते? धनाच्याच ठिकाणी होते. म्हणून आपण मग धनलोभी माणूस असतो, त्याला चोरांपासून भीती असतो. पैसा कमवण्यामध्ये त्याचा वेळ जातो, पैसा सांभाळण्यात वेळ जातो. चोर येतील आणि घेऊन जातील. आणि पैशापासून पाप वाढतात. पैशाने पाप पचतात पण मन कुजतात. हो, पैशाने पाप पचतात पण मन कुजतात. मन कुजून जातो माणसाचा. आणि म्हणून प्रत्येकाने काय करायला पाहिजे? आपल्याकडनं पापच नाही व्हायला पाहिजे. देखताची त्या धनाशी, विकल्पी होती संन्यासी. बघा, संन्यासी पण काय होतो? भ्रमिष्ठ होतो. कितीही संन्यासी असला तरी धनाकडे त्यांनी बघितला तर तो भ्रमिष्ठ होऊन जातो. देखताची त्या धनाशी, विकल्प होती संन्यासी. इतरांची कथा कायसी, चोरी धनापाशी स्वय. इतरांची कथा मी काय सांगणार? चोरी ही धनाच्या जवळच चोरी असते. म्हणजे लोक धनाचीच चोरी करतात, पैशाचीच चोरी करतात. कारण एकदा का दागिने, धन आपल्या हातात आलं, एकदाच चोरी करायची. मोठा डाका टाकतात बघा बँकेवर. आणि काय करतात? त्यांना वाटलं एकदा चोरी केली का आपण आयुष्यभर बसून खाऊ, असं त्यांचं लोभ. आणि एकदा पकडले गेले मग ते जेलमध्ये जातात आणि जेलमध्ये हवा खातात, पत्त्याची भाजी खातात. म्हणजे धनाचा लोभ आहे माणसाला. लोभ कसला आहे? धनाचाच लोभ आहे. आणि तो लोभ माणसाचा गेला पाहिजे. देखताची त्या धनाशी, विकल्प होती संन्यासी. इतरांची कथा काय? चोरी धनापाशी सोय. धनाच्या जवळच चोरी आहे. आणि म्हणून तो लोभी काय करतो? रात्रंदिवस आपला काय करतो? त्या धनाचा सांभाळ करतो. रात्रंदिवस त्या धनाची चिंता असते. त्याचं देवाचं भजन त्याच्याकडे नसतंच. त्याचं भजन कसलं असतं? त्याचं भजन द्रव्य लोभाचंच भजन असतं. द्रव्याचंच भजन तो द्रव्याचं करतो बरं का. त्याच्याकडे चिंतन कसलं असतं? बुद्धीकडे, मनामध्ये, चित्तामध्ये, संतांच्या चित्तामध्ये भगवंताचं भजन असतं. पण ह्या धनलोभ्याच्या चित्ताकडे भजन असतो, पण ते कसलं असतं? द्रव्याचं भजन असतं. प्रथम अनर्थ लक्षण
धनापाशी चोरी जाणं, धन हिंसेचे आयतन तेही निरूपण अवतारी. हे पहिले लक्षण आता धन हे हिंसेचे आश्रयस्थान आहे असे समजून घ्यावे. आता इथं त्यांनी धनाचा निरूपण संपुष्टात आणलेला आहे. पहिलं लक्षण काय? धन आहे आणि त्या धनाचा लोभ हा पहिला लक्षण आहे. आणि त्याच्यापासून धनलोभी माणसाला काय काय त्रास होतो ह्याचं निरूपण आपल्याला नाथबाबांनी ह्या संपूर्ण मागच्या ओव्यांमध्ये सांगितलं. आपण प्रत्येकाने सावध व्हायला पाहिजे. प्रत्येकाने या लोभापासून सावध व्हा. म्हणून अति लोभ त्या क्षोभ होईल जाना, अति विषयो सर्वदा दैन्यवाना. नको दैन्यवाने जेने भक्ती उने. काय सांगतात? नको दैन्यवाने जेने भक्ती उने. म्हणजे आपण जर या लोभाच्या, या कामाच्या, या क्रोधाच्या बरोबर आपण जर गेलो, यांच्या या विषयांच्या मागे आपण गेलो तर आपली भक्ती उणे होईल. म्हणजे काय? मायनस होईल. मायनस. आपल्याला सावध केलं, जेने भक्ती उणे. उणे म्हणजे मायनस. तुमची भक्ती मायनस होईल. अशी बरीच माणसं संसारामध्ये बरं का, नुसतं पैसा कमवायच्या प्रॉपर्टीच्या मागे लागलेली आहेत आणि त्यांच्याकडे नामस्मरण दिलं तरी करत नाही. कितीतरी वेळा आम्ही सांगतो, महाराज नामस्मरण घ्या. नामस्मरण टाकून सगळीकडे धावतात ते. नामस्मरण टाकून संसार प्रपंच करतात. प्रपंचात राहणं सर्व संतांनी तेच केलं आहे. नामस्मरण टाकून पळतात. म्हणजे माणसाला अभिलाषा झालेली आहे. काय झालंय? माणसाला लोभ तयार झाला. हे पाहिजे, ते पाहिजे. अरे आपली जायची वेळ आली तरी पण आपल्याला तेच आपल्या मागे, तेच लागले. अरे उद्या आपला श्वास निघून गेला आणि आपल्या मागे आपण जे काय करून ठेवलंय ते आपल्याला चिटकलं तर आपण येणार कुठे? जी प्रॉपर्टी, जो धन आपण साठवून ठेवलेला आहे त्या प्रॉपर्टीमध्येच आपल्याला भुजंग म्हणून यावं लागेल. म्हणून वैराग्य बघा काय सांगतात नाथबाबा, काय सांगतात? वैराग्य, योग, ज्ञान, ध्यान त्याचे फळ ते शांती जाणं. शांती आहे का आपल्याकडं? अजिबात नाही. का? आपण उठसूट इकडे पाल तिकडे पाल, धनाच्या मागे, लोभाच्या मागे पळतो आपण. काही लोक कामाच्या मागे पळतात, काही क्रोधाच्या मागे पळतात, काही धनाच्या मागे पळतात. का? तर त्यांच्याकडे वैराग्य नाही. योग नाही. योग म्हणजे परमात्म तत्वाशी एकरूप होणं. ती पण त्यांच्याकडे क्रिया नाही. ज्ञान पण नाही. ज्ञान म्हणजे काय? आपल्याच आत्मस्वरूपाशी एकरूप होऊन आपल्या आत्म्याचं भजन करणं, त्याला ज्ञान म्हणतात. आणि त्याच्यासाठी ध्यान पण करत नाही. ध्यान केलं तरी काय 5-10 मिनटं, 15-20 मिनटं बसतात, चालले. 2-2, 3-3 तास ध्यान करायला काय जातं आपला? पूर्ण वेळ तुम्हाला दिलेला आहे समर्थांनी, संतांनी आपल्याला पूर्ण वेळ दिलेला आहे भगवंताचं भजन करण्यासाठी. नवे आहात, देहच त्याच्यासाठी दिलेला आहे. भजनासाठीच देवे दिला देह भजन गोमटा. परंतु पुढे झाला फाटा बाधिकेचा. बाधा आपल्याला यायला लागली. का? आपण भजनच करत नाही. आपण प्रपंचामध्येच अडकून बसलोय. आणि शेवटीला अंती आपल्याला त्याचे फळ ते शांती जाणं. या सगळ्या आपल्या आयुष्याचं फळ काय आहे? तर 60 वर्षानंतर आपल्याला या आत्मानंदामध्ये जी शांती आहे ती शांती आपल्याला मिळाली पाहिजे. ती शांती आपल्याला मिळतच नाही. हो का? आपण सगळा प्रपंचामध्ये अडकलो. ते शांती साधुनी संपूर्ण आपण पया आपण या आपण उद्धरती. ती शांती साधुनी संपूर्ण आपण या आपण उद्धरती. आपलाच आपण उद्धार करायचा आहे. ती शांती आपल्या अंतःकरणामध्ये स्थापित व्हायला पाहिजे. त्या शांतीचा आपल्याला अनुभव यायला पाहिजे. आणि म्हणून शांती ब्रह्म एकनाथ महाराज आणि त्यांचा आपण काय वाचतो? हा एकनाथी भागवत वाचतो. ज्याचा त्याने बरं का, ज्याच्या त्याने करा बलकट बुद्धी. ज्याचा त्याने अनुभव घ्या. आपल्याकडे शांती आहे का? आपलं मन चंचल आहे का? आपलं मन त्या भजनानंदामध्ये गेलाय का नाही गेलाय? वरच्यावरती भजन करून होणार नाही बरं का.
2-2, 3-3, 4-4 तास ध्यान करावं लागेल. हळूहळू आपल्याला आपल्या वयाप्रमाणे, कारण आपल्याला आता काही माणसं बरीचशी या भावपुरामध्ये बरीचशी काय वयस्कर आहेत हो, 50च्या वरती आहेत सगळे, 60च्या वरती आहेत. मग आता आपलं आयुष्य किती आहे राहिलं आहे हे ज्याचा त्याने ओळखा आणि भजन करायला लागा. आनंदामध्ये जा. भजन आनंद आहे, त्या आनंदामध्ये जा. एकदा आनंदामध्ये गेलो की आपल्याकडे ती शांती आपल्या अंतःकरणामध्ये प्रस्थापित होते आणि ती शांती प्रस्थापित झाल्यानंतर तिच्या छटा चेहऱ्यावर, आपल्या अंतःकरणावर त्या उमटतात आणि माणूस स्थिर होतो, शांत होतो, एकाग्रचित्त होतो. धावपळ करत नाही, इकडे तिकडे जात नाही कुठेच. कारण ठाईच वैसुनी करा एक चित्त, एकांती उगेच बैसावे, त्याने हे समजून घ्या. अखंड ध्यावे सांडावे प्रभंजनाशी, असं समर्थ रामदासांनी लिहिलं आहे. एकांताचे सुख आहे आणि त्या सुखाला आपण काय झालो आहे, त्या सुखापासून आपण वंचित झालो आहे आणि आपण लोभाच्या मागे लागलो आहे. तशी अवस्था होऊ नये प्रत्येक साधकाची. म्हणून आपला सावध करण्यासाठी समर्थ आपले नाथबाबा, संत नाथबाबा यांनी आपल्यासाठी भागवत लिहिलेलं आहे. झालेली सेवा आपले सच्चिदानंद सद्गुरू श्रीपाद बाबा, रामदास बाबा, नारायण बाबा, नाना बाबा, पांडुरंग दिवेकर बाबा यांच्या चरणी समर्पित करीत आहे.